ऐकलात का? आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, पौष्टिक असा नाश्ता. कारण आता एवढी ऊन वाढलेली आहे आणि अशा उन्हामध्ये किचनमध्ये अजिबात जावसं वाटत नाही. काहीतरी पटकन बनवावसं वाटतो. तर अशा वेळेसाठी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळीचे अप्पे. बनवायला अतिशय सोपे, कमी पसारा, झटपट बनून तयार होते आणि खायला सुद्धा पौष्टिक आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या साध्या सोप्या घरगुती रेसिपीला. तर सगळ्यात आधी इथे मी एक बाउल घेतलेला आहे बघा, एक वाटा घेतलाय. त्याच्यामध्ये एक वाटीभर तांदूळ ॲड करायचे. इथे मी वाटीचाच माप घेतलाय. 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. उडीद डाळ घेतलेली आहे. त्यानंतर पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. पाव वाटी मसूर डाळ घेतलेली आहे. पाव वाटी चना डाळ घेतलेली आहे. आता हे सगळं आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ, कारण याला पावडर लावलेली असते. तर बघा इथे मी पाणी ॲड करून घेतलेलं आहे. हाताने छान घासून आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर बघा मी छान याला घासून घेतलं हाताने. आता 1-2 पाण्याने धुवून घेणार आहे. आणि तुम्ही बघू शकता डाळ छान धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि दिवसभर ही डाळ आपल्याला भिजत ठेवायची आहे. जवळपास 8 ते 10 तास आपल्याला डाळ भिजत ठेवायची आहे. तर बघा मी दिवसभर ही डाळ भिजत ठेवलेली, सकाळला मी भिजवलेली आहे आणि संध्याकाळला त्या बारीक करून घेणार आहे. डाळ इथे आपली खूप छान भिजलेली आहे. बघू शकता डाळ इथे मी तोडून बघत आहे, तर छान तुटत आहे. तर समजायचं की डाळ छान भिजली आहे आपली. आता एक मिक्सरचा पॉट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही पूर्ण डाळ ॲड करायची आहे. थोडी-थोडी करून ॲड करायची आहे आणि पूर्ण डाळ आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर बघा पॉटमध्ये मी डाळ ॲड करून घेतलेली आहे आणि आता हे आपल्याला मिक्सरला लावून बारीक करून घ्यायची आहे. त्याआधी आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं आहे, म्हणजे डाळ व्यवस्थित बारीक होईल. एकदम स्मूथ पेस्ट होईल तशी डाळ आपल्याला बारीक करायची आहे. तर तुम्ही बघू शकता खूप स्मूथ असं पेस्ट केलेलं आहे मी. आता हे बॅटर आपल्याला एक मोठ्या भांड्यात काढून घ्यायचे. तर इथे बघा तुम्ही मी किती मोठं भांडं घेतलेलं आहे. पूर्ण बॅटर काढून घेतलंय. आता दुसरी बॅच सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायची आहे. डाळ ॲड करून घ्यायची आहे पॉटमध्ये. खूप जास्त पण भरायचं नाही. अर्धे-अर्धे भरून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी 4-5 चम्मच इतकी डाळ ॲड केलेली आहे. आता याच्यामध्ये पाव वाटी इतकं पाणी ॲड करायचं. पाणी एकदम जास्त ॲड करायचं नाही, कारण आप्पेसाठी बनवतो आपण बॅटर. तर बघा मी पाव वाटी इतकं पाणी ॲड केलं. त्यानंतर मिक्सरला लावून परत एकदा एकदम फाईन असं पेस्ट करून घेतलेलं आहे. आणि त्याच भांड्यात परत आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर आपली दुसरी आणि ही तिसरी बॅच सुद्धा इथे मी पूर्ण भरून घेतलेली आहे. ती सुद्धा बारीक करून घेते. थोडंसं पाणी ॲड केलं, त्यानंतर मिक्सरला लावून एकदम बारीक पेस्ट करून घेतलाय. इथे आपलं डाळीचा जो बॅटर आहे तो मी पूर्णपणे बारीक करून घेतलेला आहे. आता थोडंसं पॉटमध्ये पाणी ॲड करूया. त्याच्यातलं पूर्ण पाणी आपल्याला त्याच्यात बॅटर वेस्ट नाही गेला पाहिजे, त्यासाठी मी इथे थोडंसं अर्धा वाटी इतकं पाणी ॲड केलं आहे आणि त्याच्यातलंच पाणी मी इथे ॲड करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे छान. तर बघा इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ओव्हरनाईट ठेवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही इथे मीठ ॲड करून घेऊ शकता किंवा ज्यावेळेला आपण करायला घेतो आपण त्यावेळेला जरी ॲड करून घेतलं तरी चालेल, कारण एका वेळेला एवढं बॅटर यूज करणं होत नाही. म्हणून मी ज्या वेळेला आप्पे करायला घेते त्याच वेळेला थोडं-थोडं मीठ ॲड करून घेते. तर बघा सकाळ झालेली आहे आणि आपला जो बॅटर आहे अप्पेचा तो सुद्धा खूप सुंदर असा फर्मेंट झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, जाडी बघा किती छान असा एअरी बॅटर तयार झालेला आहे. अप्पे सुद्धा खूप सुंदर होतील याचे. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान बॅटर तयार झालाय. व्यवस्थित मी मिक्स करून घेतलाय. जाळी तुम्ही बघू शकता किती छान जाळी आलेली आहे. याच्यात अजिबात इनो किंवा सोडा टाकायची अजिबात गरज नाहीये. एकदम स्पॉन्जी असा अप्पे बनून तयार होणार आहे. तर इथे मी थोडंसं बॅटर बाजूला काढून घेणार आहे. जेवढं मला लागणार आहे तेवढं बॅटर इथे मी बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचं बॅटर मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे, कारण एकदम बाहेर ठेवणार बॅटरची स्मेल यायला लागते आणि थोडंसं आंबट सुद्धा होऊन जातो हा बॅटर. त्यासाठी आपल्याला जे उरलेलं बॅटर आहे एक्स्ट्राचं तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तुम्ही 2-3 दिवसापर्यंत याच्यापासून उत्तपम किंवा डोसा तुम्हाला जे आवडते ते बनवून खाऊ शकता. तर बघा हा बॅटर आहे ना मी काढून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल्स मिक्स करून घेऊया. सगळ्यात आधी तर आपण याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. तर बघा छान फेटून घेतलेलं एकदम फ्लफीसा आपला बॅटर इथे तयार झालेला आहे. आता सगळ्यात आधी याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. थोडंसं मिक्स करून घेते. बघा तुम्ही किती फ्लफी बॅटर तयार झालेलं आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्याच्यातला अर्धा ॲड केलेला आहे. त्यानंतर भरपूर सारी अर्धी वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ॲड करायची आहे. एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरलेला तो पण ॲड करायचा आहे. 2 हिरवी मिरची बारीक चिरून ॲड करायची आहे. आता हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही गाजर ॲड करून घेऊ शकता, सिमला मिरची ॲड करून घेऊ शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. नाहीतर बेसिक कांदे, टोमॅटो
आणि त्यानंतर मिरची, कोथिंबीर ॲड केलं तरी चव अप्रतिम लागते. मी सिंपलच बनवते कारण मुलांना जास्त व्हेजिटेबल्स आवडत नाही. तर बघा इथे मी गॅसवर आप्पे पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले आप्पे खूप इझिली निघतील आणि छान क्रिस्पीसुद्धा होतील. तर बघा इथे मी पूर्ण आप्पे पॅनमध्ये थोडं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बॅटर भरवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळं आप्पे पॅन भरवून घेतलेलं आहे. छान एकदम पण भरायचं नाही, पण व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा घ्यायचा, त्याच्याने आपल्याला व्यवस्थित टाकता येतो. इकडे-तिकडे सांडत सुद्धा नाही. तर बघा इथे मी आप्पे पॅन भरून घेतलाय. आता झाकण लावायचं आहे. जोपर्यंत वरची लेयर पूर्णपणे ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी झाकण लावलेलं आहे आणि आप्पे जोपर्यंत पूर्णपणे वरून ड्राय झाले नाही तोपर्यंत शिजवून घेतलेले आहे. आता आपल्याला यांना पलटवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी पलटवून घेतलाय. इकडच्या बाजूने सुद्धा आपण 2-3 मिनिटापर्यंत शिजवून घेऊया. थोडंसं वरून तेल लावून घेऊया म्हणजे अजून छान लागतील. तेल लावल्याने खूप छान एकदम क्रिस्पी होतात, म्हणून इथे वरून सुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आणि इथे आपले आप्पे बनवून तयार झालेत. आता आपण लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघा आपली पहिली बॅच बनवून तयार झालेली आहे. आता लगेच मी दुसरी बॅच सुद्धा ॲड करून घेणार आहे. आणि इथे बघा मी तेल ॲड केलेलं नाही कारण आपला जो आप्पे पॅन आहे छान ग्रीस झालेला आहे तेल आधीच आपण लावून घेतल्यामुळे. तर आता मी तेल वरून लावून घेणार आहे. तर बघा सगळ्यात आधी जर बॅटर आपण भरून घेऊया, व्यवस्थित फिल करून घेऊया. आणि आता याच्यावर झाकण लावायचं आणि जोपर्यंत वरची बाजू पूर्णपणे ड्राय होत नाही, छान शिजत नाही, तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता वरची बाजू पूर्णपणे ड्राय झालेली आहे, म्हणजे आप्पे छान तयार झालेत. आता याच्यावरून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, त्यानंतर यांना पलटवून घ्यायचं आहे. तर बघा मी वरून छान तेल लावून घेतलेलं आहे. घाई करायची नाही आप्पे पलटवायला, नाहीतर आप्प्याचा शेप खराब होतो. छान वरची बाजू पूर्णपणे ड्राय होऊ द्यायची, त्यानंतरच आप्पे पलटवून घ्यायचे. त्यानंतर वरच्या बाजूने सुद्धा छान तेल लावायचं दोन्ही साईडनी. मस्त असा गोल्डन कलर येतो एका साईडने आणि एका साईडने एकदम सॉफ्ट असतात, तर खायला अप्रतिम लागतात. तर बघा ही दुसरी बॅच सुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सगळे आप्पे बनवून घेणार आहे. एवढ्याच बॅटरमध्ये भरपूर सारे आप्पे बनवून तयार होतात. कमी वेळेमध्ये, कमी मेहनतीमध्ये छान रेसिपी आहे. तर बघा इथे मी आप्पे सर्व्ह करून घेतलेले आहे. चटणी बनवलेली आहे छान शेंगदाण्याची. जर तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. याआधी मी भरपूर व्हिडिओ शेअर केले त्याच्यामध्ये चटणीची रेसिपी आहेच, पण तुम्हाला स्पेशल रेसिपी हवी असेल तर कमेंट करून सांगा. तर बघा एकदम कापसासारखे सॉफ्ट असे खालच्या बाजूने एकदम कुरकुरीत आणि वरच्या बाजूने खूप सॉफ्ट असे आप्पे बनवून तयार झाले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत